या निवडणुकीच्या समोर आम्ही निश्चित येणार आहोत. आमचे उमेदवारसुद्धा तिथं उभे राहतील. किती उभे करायचे हे अजूनही लाईन आमची ठरलेली नाही आहे. त्यासाठी आमची सगळ्यांची बैठक होईल आणि त्यातनं ती लाईन ठरेल. पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे राहतील हे मला आपल्याला मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे. या निवडणुकीमध्ये काही दुसऱ्या आघाडीचा प्रयत्न होणार आहे का? आज पंचकृषी राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत दिसत आहे, ते त्याचं कार्यक्रम केलेला आहे. नाही, सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत. आम्ही महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिनिटाला संबंध आमचा येत नाही. तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय नाकारता येत नाहीत. आज स्वतः राजरत्न आंबेडकर साहेबसुद्धा इथं आलेले आहेत. त्यांनी सुद्धा भाषणात त्याच पद्धतीने बोलून दाखवले होते बोलून दाखवलेले आहेत. आणि म्हणून हे टप्पे आहेत, अनेक टप्पे आहेत. त्यातला आज आम्ही दोघं एकत्र आहोत. परवासुद्धा आम्ही एका बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो. आणि ती सुरुवात झालेली आहे, असंही नाकारता येत नाही. पण पर्याय सगळे खुले आहेत या प्रसंगी मला सांगायचं. अभिजित पाटलांना देखील आपण आज ऑफर दिलेली आहे. अभिजित पाटलांना पूर्वीच ऑफर दिली होती तुम्ही या म्हणून, पण ते गेले मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी. पण असं चालणार नाही आहे. आणि जर जायचं असेल तर ठामपणे तिथं त्यांनी राहायला पाहिजे. आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यांना केव्हाच म्हणजे ओपन आहे. आजही ते स्वराज्यात आले की आम्ही स्वराज्याचं स्वागत करून त्यांना घेऊ. आरक्षणाच्या मुद्द्यावर